भारतीय संघानं लागोपाठ दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीचं कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी बजावलेली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यामध्ये भारतानं स्पेनचा 2-1 असा पराभव केलाय आणि या सामन्यात मार्क मिरालेसनं स्पेनचं खातं उघडलेलं होतं, पण कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल झळकावून भारताच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावलेली आहे। त्यानं 30व्या आणि 33व्या मिनिटाला असे 2 गोल झळकावलेले आहेत। भारताचं यावेळेचं हे 4थं पदक आहे। भारताच्या खात्यातील दोन्ही जी गोष्टी पॅरिस ऑलिम्पिकमधनं या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते। टोकियो ऑलिम्पिक पाठोपाठ आता झालेली आणखी एक मोठी कामगिरी आपण यावेळेला पाहतोय। भारतीय संघानं लागोपाठ दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीचं कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी बजावली आहे। ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यावेळेला आपल्या सोबत आहेत। संदीपजी, भारतीय संघानं लागोपाठ दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीचं कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी करून दाखवलेली आहे, काय सविस्तर सांगाल? भारतीय हॉकीसाठी हा विजयोत्सवाचा क्षण आहे, पण योगायोग बघ ऑलिम्पिक मधलं भारताचं हे आजवरचं 13वं मेडल आहे आणि भारताचा कॅप्टन जो आहे हरप्रीत त्याची जर्सी नंबर सुद्धा 13 आहे आणि भारताच्या विजयात त्याचं योगदान एवढं मोठं आहे की आजवर त्याने जवळजवळ 10 गोल या संपूर्ण ऑलिम्पिकच्या या फायनलमध्ये पॅरिसमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळेपर्यंत आपण केलेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने हे कॅप्टनचं यश आहे, टीमचं यश आहे, संपूर्ण भारतवर्षीय हॉकीचा हा विजय सेलिब्रेट करतायत। 1924 साली 100 वर्षापूर्वी जेव्हा ऑलिम्पिक पॅरिसमध्ये झालं होतं तेव्हा ते याच मैदानावर त्याचा उद्घाटन सोहळा झाला होता, पण हॉकीचा जो उद्घाटन तेव्हा हॉकीचा समावेश पॅरिसमध्ये नव्हता। पॅरिसवासियांना हॉकीचा थरार अनुभवता आला नव्हता, पण आज 100 वर्षाने हॉकीची जी नजाकतता आहे, हॉकीचा जो थरार आहे हा पॅरिसवासियांनी अनुभवलेला आहे। भारतात हे 13वं मेडल आहे। अख्खा देश हॉकीचं हे सेलिब्रेट करतोय। विशेषतः ज्या घटना काल घडल्या होत्या त्यावर हा उतार आहे आणि आज संध्याकाळी पुन्हा नीरज चोप्रा भालाफेकीमध्ये आपलं कौशल्य आजमावणार आहे। तो एकंदरीत एका दृष्टीने भारतासाठी हा विजयोत्सव म्हणायला हरकत नाही। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीत या क्षणाची मोठी बातमी, स्पेनला 2-1 न नमवत पदकाची कमाई आज करण्यात आलेली आहे। कांस्य पदकाच्या लढतीमध्ये अखेर हे कांस्य पदक टोकियो ऑलिम्पिक पाठोपाठ पॅरिसमध्येही पटकावण्यामध्ये मोठं यश आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।